नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर चटपटा. तर त्यासाठी आपल्याला पनीरही घरी बनवून घ्यायचे आहे. मी पनीर घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहे. पनीर बनवण्यासाठी आपण एका टोपामध्ये 1 लिटर दूध घेतले व त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबूचा रस आणि व्हिनेगर घालायचे आहे. आता दूध फाटून घ्यायचे आहे. दूध फाटल्याशिवाय आपल्याला पनीर बनवता येत नाही. तर आता आपण मस्त हे दूध फाटून घेतलेले आहे. तर आता एक भांडं घ्यायचं, त्यावर एक चाळणी ठेवायची आणि चाळणीवरती एक कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यावरती आपल्याला हे दूध ओतून घ्यायचे आहे. चला तर मग आता आपण हे दूध पहिलं ओतून घेऊया. म्हणजे खाली पाणी जाईन वरती दुधाचा घट्टसर भाग आहे तो चाळणीवरती जमा होईल. त्यात आपण हळूवारपणे हे दूध ओतून घ्यायचं आहे. चटका बसणार नाही याची काळजी घ्या. आता दूध आपले ओतून झालेले आहे आणि दूध ओतल्यानंतर पहा हे सगळे निथळून आता छान घट्टसर भाग आपला राहिलेला आहे. आता तुम्ही हा डायरेक्ट बांधू पण शकता गोळा किंवा असं घडी घालून त्याला चौकोनी आकार पण देऊ शकता. पनीरचा असा चौकोनी आकार मी दिलेला आहे आणि त्यावरती थोडंसं जड काहीतरी वस्तू ठेवून पाणी आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आपले पनीर रेडी होते. तर आता पाहूया खोलून आपण. पहा आता आपण छान आपले हे पनीर रेडी झालेले आहे. आता हे आपल्याला भाजीसाठी रेडी झालेले आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. हातावरती पलटी करून हे एका पोलपटवरती काढून घेतले आहे मी आणि याचे आपल्याला छोटे-छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहेत. तर आता आपल्या आवडीनुसार पीसेस करा आणि आपण त्याची आता भाजी बनवून घेऊया. घरगुती, कमी खर्चामध्ये आणि फ्रेश ताजे असे पनीर आपण बनवलेले आहे. जर कधी तुमच्या घरात दूध पण तुमचं खराब झालं, कधी तापवायला लेट झालं, तर त्याचेही तुम्ही असे पनीर घरगुती बनवू शकता. त्यामुळे यापुढे दूध कधी फेकून देत जाऊ नका. त्याचे असे छान पनीर बनवून घेत जा आणि त्याची मस्त भाजी बनवत जा. तर आता चला मी पनीरच्या भाजीसाठी काय-काय घेतलेले ते तुम्हाला दाखवते. मी घेतलेला आहे बारीक कट करून कांदा. यासाठी आपण घेतलेली आहे कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, पनीर आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक. त्यासाठी आपल्याला लागणारे मीठ आणि मसाले. आता एक पॅन आपण गॅसवरती तापायला ठेवला आहे आणि त्यावर आपण तेल घालून घेऊया. आता आपले तेल व्यवस्थित तापून झाले, की यावरती आपल्याला द्यायचा आहे मस्त जिरीचा तडका आणि जिरी तडतडली, की मग आपल्याला त्यावरती टाकायचा आहे कांदा. आपण चिरून जो कांदा घेतलेला आहे, तो कांदा आपण आता परतवायला घेणार आहोत. आता थोडासा कांदा परतून घेऊया. सगळा कांदा माझा घालून झाला आहे. कांदा परतून झाल्यावर याच्यावरती आता आपल्याला घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट. तर आता ती घालून घेऊया. आता आलं लसूणची पेस्ट, कांदा आणि याच्यावर घालायचा आहे कढीपत्ता. हे सगळं छान परतून झालं, की मग नंतर आपल्याला याच्यावर घालायचे आहेत टोमॅटो. आधी हे थोडंसं अजून परतून होऊ द्या, नंतर आपण टोमॅटो घालूया. चला आता हे झालेलं आहे परतून. तर आता मी टोमॅटो याच्यावर घालत आहे आणि टोमॅटोवर मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं. कारण हे आता झाकण ठेवून मस्त एकजीव होतं आणि असा टोमॅटो पण थोडा गळला जातो आणि व्यवस्थित ते सॉफ्ट होते. आता पहा हे आपला कांदा, टोमॅटो व्यवस्थित शिजून झालेले आहे. आता आपण यावर मसाले घालून घेऊया. तर मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचे आहे 1 चमचा हळद पावडर, छोटा चमचा आहे आकाराचा. 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा घरचा बनवलेला मसाला आणि 1 छोटा चमचा धना पावडर. आता हे सर्व घालून हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरून बारीक कट करून आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे. आता मला हे पनीर रोल बनवायचे होते म्हणून मी असं हे छोटे-छोटे पीस कट करून टाकले आहे. तर तुम्हाला जर याची बुर्जी बनवायची आहे तर सेम याच पद्धतीचा वापर करून फक्त पनीर हे थोडेसे कुरकसून घ्या किंवा आपल्या किसणीने ते किसून घ्या. तर तेही खूप टेस्टी होते. आता आपलं हे छान आपल्याला याला एक वाफ द्यायची आहे. वरून थोडीशी अजून मी कोथिंबीर घालून घेते
आणि झाकण ठेवून थोडंसं त्या पनीरला आपण वाफ देऊया. म्हणजे त्याची एक चांगली टेस्ट येते आणि पनीरही आपले मस्त सॉफ्ट होते. आता पहा आपलं हे पनीर चटपटा रेडी झालेला आहे. खूप टेस्टी होतो हा. नक्की या पद्धतीने करून पहा. तुम्हालाही आवडेल. लहान मुलं तर आवडीने खातातच आणि आपल्यालाही तो आवडतो. तर आता आपलं छान मला कोथिंबीर फार आवडते म्हणून मी कोथिंबीरचा वापर नेहमी सगळ्या भाज्यांमध्ये जास्त करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. आता मी चपाती बनवून घेतलेली आहे आणि त्यावरती ही जी पनीर चटपट्याची भाजी बनवलेली आहे ती आपण घालून घेऊया. तसं नुसती चपातीबरोबर पण तुम्ही ही भाजी खाल्ली ना, तर खूप चांगली लागते. पण आता ही मला मुलीला टिफिनला द्यायची आहे म्हणून मी तिच्यासाठी हा रोल बनवत आहे. आता हा रोल आपण व्यवस्थित बनवून घ्यायचा आणि त्यानंतर व्यवस्थित तो दाबून घ्यायचा म्हणजे त्याची भाजी बाहेर येत नाही आणि त्याचे छोटे-छोटे पीस करून ते आपल्याला डब्यावरती द्यायचे आहेत. तर आता मी तो कट करून घेतलेला आहे आणि डब्यात तिला तो भरून तो टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यायचा. डब्यात थोडासा टोमॅटो सॉस आणि हे भरून आपला हा टिफिन रेडी झालेला आहे. आता दुसरी पण एक पद्धत दाखवते मी रोल बनवण्याची. त्यासाठी मी पनीर, थोडंसं हळद, मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि बटर टाकून तव्यावर थोडं हलकंसं फ्राय करून घेतलेलं आहे. आता त्यासाठी मी परत चपाती घेतली. त्यावरती मी टोमॅटो सॉस व्यवस्थित सगळीकडे पसरून घेतला आणि त्यावर छान सगळीकडे लावून झाल्यावरती मध्ये मी पनीरचे पीसेस ठेवून हा पनीर रोल बनवला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांना